यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। शेतीच्या नुकसानीवर चर्चेची मागणी विरोधकांनी केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला। अवकाळी पावसाने शेतकरी संकटात असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय। विधानसभा अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव हा नाकारला आणि सरकारला निवेदन देण्याचे आदेश दिलेले आहेत। 23 फेब्रुवारी 2026 ला ज्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे या ठिकाणी बाधित झालेत। अध्यक्ष महोदय, यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत। अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला। वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून अद्याप कुठली या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणे आवश्यक आहे। पूर्वीच मागच्या वर्षीपासून हा शेतकरी संकटात सापडला। अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। काही जिल्हा पूर्व विदर्भातील अध्यक्ष महाराज, कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणाने अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणाने उद्ध्वस्त झाल्या। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं। म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे। राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे, अध्यक्ष महोदय याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल।